देवळी येथे हनुमान व्यायामशाळा तर जुई अब्बासमध्ये आय लव्ह जुई सेल्फी पॉइंटचे उद्घाटन। पेन तालुक्यातील देवळी गावातील तरुणांसाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या हनुमान व्यायामशाळेचे तसेच जुई अब्बास गावाच्या सुरुवातीला उभारण्यात आलेल्या आय लव्ह जुई सेल्फी पॉइंटचे उद्घाटन रायगड जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांच्या हस्ते फीत कापून व नारळ वाढवून झाले। यावेळी देवळी गावात फटाके वाजवून ग्रामस्थ व तरुण मंडळींच्या वतीने वैकुंठ पाटील यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। नवीन पिढी प्रगत होण्यासोबतच सुदृढ व सक्षम होणे गरजेचे असून तरुणांनी मैदानी खेळ व व्यायामाकडे वळावे असे आवाहन वैकुंठ पाटील यांनी केले। माजी सरपंच व विद्यमान सदस्य किरण तुरे सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत असल्याचे सांगत व्यायामशाळेसाठी आवश्यक परवानगी व जागेचा प्रश्न असल्यास तो सोडवण्यासाठी तसेच तरुणांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले। यावेळी सरपंच वसंत गावंड, किरण तुरे, धनाजी तांडेल, रामचंद्र तांडेल, नीरज तांडेल, पंकज तांडेल, संतोष शिवकर, नरेश तुरे, सुरेंद्र तुरे, रामचंद्र तांबोळी, दिलीप तांडेल, आर्यन तुरे, मिलिंद तुरे, नितेश तांडेल, सुनील तुरे, गणेश तांडेल, अजय तुरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते। परंतु खरं म्हटलं तर आताची जी पिढी आहे ती पिढी बघितलं तर मोबाईल आणि मैदानी खेळ आणि विशेष करून व्यायाम याच्यापासून तशी वंचित आहे। आणि तसं देवळी गावाने किरणजी तुरे आणि सगळ्या आपल्या मंडळांनी त्या ठिकाणी हा जो उपक्रम केलाय तो खरोखर वाखाणण्या जोग्यासारखा उपक्रम आहे। कारण नव्या पिढीला हे नवीन उपक्रम दिल्यानंतर तुम्ही शरीर यष्टी जेव्हा तुमची चांगली असेल, आरोग्य चांगलं असेल तेव्हा तुम्ही भविष्यात वाटचाल करू शकता। आपण सगळे बघतो की नवीन ज्या वेळेला पहिले कसं होतं की माणसाला इकडून तिकडून हालचाल करायला वेळ मिळत असतो, आता नवीन साधन समृद्धी उपलब्ध झाले। बघतोय आपण की आता पहिले आपल्याला चालत जायला लागायचं स्टँडवर, आता आपल्याला स्कूटी आलेली आहे, त्याच्यामुळे आपला व्यायाम जो आहे तो व्यायाम त्या ठिकाणी थांबलाय। आता आपण बघतो की शहरामध्ये सुद्धा मोठ्या व्यायामशाळा असतात, त्या ठिकाणी अजून फॅसिलिटी असतात, परंतु गावाच्या ठिकाणी ह्या व्यायामशाळा नसल्या कारणाने गावातल्या जे तरुण मंडळीचा आहे तो विकास त्या ठिकाणी होत नाही। निश्चितपणे व्यायामशाळेच्या माध्यमातून चांगला विकास होईलच आणि या व्यायामशाळेसाठी जे काय लागेल ते देण्यासाठी मी आपल्या पाठीशी निश्चितपणे आहे। आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनल।